श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 33. रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला. आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली. ते म्हणाले, बाबांनो, तुम्ही इथून निघून श्री पीठिकापुरास जावं. माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. श्री महागुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही दोघं कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोचलो. तिथे एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली. नित्य श्रीपाद प्रभू त्याच दगडावर उभं राहून सूर्य नमस्कार घालीत असत. श्रीचरणांची चरणकमल पाहून आम्हास आश्चर्य वाटलं आणि अत्यानंद झाला. आम्ही पंचदेव पहाड या ग्रामास पोचलो. तिथं अल्पोपहार करून पुढच्या प्रवासास प्रारंभ केला. एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेनं चालत असताना त्या शेताच्या मालकानं आमचं स्वागत केलं. खाण्यास मधुर फळं आणि गोड ताक दिलं. त्याचं नाव नरसिंह रायडू असं होतं. त्यांनी स्वतःचं घर शेतामध्ये बांधलं होतं आणि तो तिथंच राहत असे. एक